जनाब उद्धव ठाकरे फक्त आणि फक्त मराठी माणसाला मतासाठी वापरायचा आणि मुसलमान मतं एकत्र करून जनाब उद्धव ठाकरेला लक्षात नाही आला का हिंदूंबरोबर काहीतरी चुकीचं घडलंय. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पालघरच्या जे निष्पाप हिंदू साधू होते त्यांना मारलं गेलं. आम्ही काय ते निषेध करतोय त्यांचा, अरविंद सावंतांचा. सर परत तेच हिंदू मुसलमानचं राजकारण चालू झालं, तुम्हाला असं नाही वाटत? हे बघा, हिंदू मुसलमानचं राजकारण करण्याच्या आधी 1947मध्ये ज्यांनी काँग्रेसनी हिंदू आणि मुस्लिमच्या विचारधाऱ्यावर ज्यांनी पार्टिशन केला ते आम्हाला हिंदू मुस्लिमचं विचारतील. काश्मीरमध्ये काय झालं हो, किती हिंदू गेले आणि हिंदूंबरोबर काय झालं आपल्या सर्वांना माहिती. आज काश्मीरमध्ये जे झालं हिंदू, आज तिथे काश्मीरी पंडित म्हणून का उल्लेख केला जातो? कारण काश्मीरी पंडित बोलले, ब्राह्मण म्हटलं की हिंदू बाकीचे अदर कास्ट त्यांच्यापासून लांब होतात, त्यामुळे कधी हिंदू नाही बोलले, काश्मीरी हिंदू नाही बोलले, कारण प्रत्येक हिंदू त्याच्याबरोबर कनेक्ट होणार नाही. आणि आज जे त्यांनी आम्ही काय ते निषेध करतोय त्यांचा, अरविंद सावंतांचा, कारण हिंदूंच्या विरोधात ते काम करत असतील ते ठीक आहे, तुम्ही करा, ते पण तुम्हाला मुभा आहे. पण एखादा कॉन्स्टिट्यूशन पोस्टावर असलेला व्यक्ती जर हिंदूंना न्याय देत असेल आणि त्या न्यायाच्या विरोधात तुम्ही जात असाल आणि हे करण्याच्या मागचा जो उद्देश त्यांचा फक्त ते जजला एखादा धडा शिकवायचा नाही आहे की त्यांच्या मागचा उद्देश असा आहे. मी एक वकील आहे, त्या अनुषंगाने मी सांगतो की त्यांच्या मागचा त्यांचा मुळातला त्यांचा उद्देश असा आहे की प्रत्येक कुठल्याही जजनी कुठल्याही न्यायाधीशनी हिंदूंना न्याय देऊ नये. जर दिला तर जो इकोसिस्टम आहे, जो हिंदू विरोधी इकोसिस्टम आहे ते त्यांच्या पाठीशी लागेल आणि त्यांना ते पोस्ट सोडावी लागेल किंवा त्यांना लॉर्डशिप जजचं जो पोझिशन आहे ते सोडावं लागेल. त्यासाठी हा इकोसिस्टम काम करत आहे, त्याच्या विरोधात आम्ही आहोत. तर पण जे तुम्ही अरविंद सावंतबद्दल बोलतायत, शिवसेनेची धोरण सध्या हिंदुत्वाची असं व्याख्या अशी झाली आहे की मराठी माणसाच्या हातात काम आणि मुखी राम असं असायला पाहिजे. तर हे तामिळनाडूचा विषय झाला, त्याच्याशी आपल्याला मराठी माणसाला काय देणं घेणं? साऊथ मुंबईचे एवढा दुर्दैव आहे आमचा की साऊथ मुंबईचा जो खासदार आहे ते अरविंद सावंत आहेत. आम्ही सुप्रिया सुळेच्या विरोधात का घोषणा नाही करत आहे? कारण त्यांच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला की हिंदूंच्या विरोधात आहेत. शरद पवार त्यांची जी आत्ता ते राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या नेतृत्वात जे आहे ते त्यांना अपेक्षित आहे आम्हाला, त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही 100% जो हिंदूंच्या विरोधात आहे त्याच्या विरोधात आम्ही आहोत. पण अरविंद सावंत हे सन्मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातले नेते, त्यांच्या पक्षातले खासदार, आणि आज जे उद्धव ठाकरे जनाब उद्धव ठाकरे ज्यांनी ज्या पक्षाचं नाव दिलं आहे ते सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नाव असल्यामुळे आम्हाला लाज वाटते की बाळासाहेबांच्या पक्षात नाव दिलेल्या पक्षाच्या एका खासदारांनी हिंदूंच्या विरोधात साईन करतो. 19 नंबरवर त्याचा सिग्नेचर आहे आणि त्या कशासाठी? कारण त्या जजनी हिंदूंना न्याय दिला त्यासाठी. त्यामुळे आमचा विरोध आहे त्या विचारधारेला. आणि आत्ता आपल्याला सर्वात मोठा विषय, जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पालघरच्या जे निष्पाप हिंदू साधू होते त्यांना मारलं गेलं. त्यांना इतकं मारलं गेलं की त्यांचा जीव गमवायला लागला. तेव्हा त्या जनाब उद्धव ठाकरेला लक्षात नाही आला का हिंदूंबरोबर काहीतरी चुकीचं घडलंय. तेव्हा त्यांनी CBIची इन्व्हेस्टिगेशनला नकारलं, तर शेवटी त्यांना कोर्टात जावं लागलं आणि कोर्टाने जेव्हा न्याय दिला तेव्हा CBI प्रोब झालेला, इन्व्हेस्टिगेशन झालं. हे जनाब उद्धव ठाकरे फक्त आणि फक्त मराठी माणसाला मतासाठी वापरायचा आणि मुसलमान मतं एकत्र करून त्यांना जनाब एखादा खानला महापौर करायचा आहे. ते आमच्यासारख्या कुठल्याही हिंदूला ते एक्सेप्ट होणार नाही आणि आम्ही तसा होऊ पण देणार नाही. जनाब अरविंद सावंत हे जिथे भेटले तिथे प्रत्येक हिंदूंनी त्यांना चोळ्या मारायला पाहिजे, कारण त्यांनी आज जे केलेलं आहे ते प्रत्येक हिंदूंच्या मनात दुखत असेल, त्रास होत असेल की एखादा बाळासाहेबांचा शिवसैनिक असा करू शकतो का? आणि वर्सोवामध्ये जनाब उद्धव ठाकरेंनी कोणाला आमदारकीची तिकीट दिलेली होती? एक खानला. आणि आता त्यांच्या विचारात काय आहे? मराठी माणसाला भावनिक करून त्यांची मतं घ्यायची. तसंच जे खान पॅटर्न त्यांनी वर्सोवामध्ये राबवलेला आहे तसाच एखादा खानला मुंबईचा महापौर करायचा. ते उद्धव साहेब नेहमी म्हणायचे माझा पक्ष चोरला, पण मला एक सांगा, पक्षाची एक विचारधारा असती
ते विचारधाराच नसेल तर कोणी पक्ष घेऊन जातो. त्यामुळे जर पक्षाचा जो खरा वारस होता तो एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांच्या विचारांनी ते चालले आणि नेहमी हिंदूंशी पाठीशी उभे राहिले. त्यामुळे बाळासाहेबांची विचारधाराची जो जर कुठला पक्ष असेल तो एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातला पक्ष असेल.